So hi, hello, namaskar. We are back in our YouTube channel hashtag Mike and Mind. So आज आपल्यासोबत आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे सर. फर्स्ट ऑफ ऑल सर कॉंग्रॅच्युलेशन, कारण तुम्हाला आता सध्या शिवसंस्कार पुरस्कार मिळालेला आहे आणि हे आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू डिअर. तुमचा विद्यार्थी ते एक सीईओ पर्यंतचा जो प्रवास होता तो कसा होता? माझ्यासाठी खरोखर एक चांगला प्रश्न तू विचारलास. सगळ्यात पहिले मी तुमचा माईक अँड माइंड या चॅनलला माझ्या शुभेच्छा देतो. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कन्सेप्ट चालू केलेले आहे, इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थिनींनी चालू केलेला एक कन्सेप्ट आपल्या कोल्हापूरच्या नेक्स्ट जनरेशनसाठी खूप फायद्याचा असू शकतो. तर आता तुझा प्रश्न की मी विद्यार्थीपासून सीईओ हा प्रवास कसा होता? तर माझ्या लाईफमध्ये खूप हायज अँड लोज होते आणि मी सीईओ होईल असं मला कधी लाईफमध्ये वाटलं नव्हतं. तर मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी मी कॉमर्स बॅकग्राऊंड मधून माझं ग्रॅज्युएशन झालं आणि कॉमर्स ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला जास्त करून फायनान्शियल मार्केट्समध्ये इंटरेस्ट होता. मग मी इकडनं पुण्यामध्ये गेलो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि तिकडे जॉब केला. कॉलेजमध्ये क्लासमध्ये कमी आणि पार्किंगमध्ये जास्त बसण्याचं आम्ही काम केलं. आमचं जास्तीत जास्त वेळ जिमखान्यात जायचा आणि त्या जिमखान्यामध्येच आमच्या सगळ्या आठवणी पार्किंगमध्ये जास्त करून असायच्या. आणि त्या सगळ्या आठवणी आज जर मी विचार केला तर खरोखर मला परत एकदा तुमच्या सर्व कॉलेज डेज मध्ये जाऊन एक स्टुडंट लाईफ जगण्यासाठी खूप मजा वाटते. पण त्यावेळी आमचे जे प्राध्यापक किंवा शिक्षक असायचे, टीचर्स असायचे, ते नेहमी आम्हाला प्रमोट करायचे की तुम्ही काहीतरी नवीन स्किल्स अडॉप्ट केल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने शिकलं पाहिजे. तर त्यावेळी चरणकर मॅडम सर होते आणि फिजिकल डायरेक्टर म्हणून किरण पाटील सर होते. तर यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स केले आणि त्यामुळे लगेच ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या मला पुण्यामध्ये जॉब मिळाला. जॉब चालू असताना पुण्यात जॉब असतो तुम्हाला माहित असेल, सॅटर्डे संडे आपण कोल्हापूरला येतो. तर मी सॅटर्डे संडे कोल्हापूरला यायचो आणि मग मला मुलं विचारायची की तू तिकडे जाऊन काय करतो. मग हळूहळू आपल्या कॉलेजच्या 11-12च्या मुलांना मी तिथं ट्रेन करायला लागलो, त्यांना नवीन स्किल शिकवायला लागलो, स्टॉक मार्केट बद्दल माहिती द्यायला लागलो आणि मग ती माहिती देत असताना मला टीचिंग मधली आवड निर्माण झाली. आणि मग अराउंड 2019 मी आपल्या न्यू मॉडेलचं ज्युनियर कॉलेज आहे तिथे कॉमर्समध्ये लेक्चरर म्हणून मी जॉईन झालो आणि त्यानंतर जी आवड निर्माण होत गेली एज्युकेशन फील्डमध्ये, मग संस्थेची कामं बघणं, फायनान्शियल गोष्टी हँडल करणं, लिगल गोष्टी हँडल करणं, या पद्धती करिअरची सुरुवात झाली. आणि आपली विवेकानंद संस्था ही खूप मोठी संस्था आहे. शिक्षण महर्षी बापूजींनी या संस्थेची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये, कर्नाटकाच्या काही भागांमध्ये आपल्या संस्थेच्या साधारण 410 पेक्षा जास्त ब्रांचेस आहेत. तर ह्या सगळ्या ब्रांचेस मध्ये ग्रामस्थांनी समाजांनी कॉन्ट्रीब्युशन करून ही संस्था उभा केली. तर या सगळ्यांनी मला 2021ला 4 सप्टेंबर 2021ला सीईओ म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. नक्कीच खूप तरुण वयात ती संधी माझ्याकडे मिळाली मला आणि आज मी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतोय असं मला वाटतं. तुम्ही शाळेत कधी अभ्यासासाठी शिक्षकांचा किंवा पालकांचा ओरडा किंवा मार खाल्लाय का? मला आठवतंय की असा एक पण दिवस नसेल की ज्यावेळी मी माझ्या शिक्षकांचा असू देत नाही तर आई वडिलांचा असू देत मार खाल्ला. कारण की माझी आई मी ज्यावेळी शाळेत होतो माझी आई मुख्याध्यापक होती आणि तुम्हाला मी सांगितल्यानुसार मी स्पोर्ट्स मध्ये जास्त आणि एज्युकेशन मध्ये कमी माझी त्यावेळी इंटरेस्ट असायचा. सांगायला मला त्यावेळीची एक आठवण आठवते की मी 10वीत होतो आणि 10वीत असताना तुम्हाला माहिती आहे प्रिलिम एक्झाम असते. त्या प्रिलिम एक्झाम मध्ये मला 56% पडले आणि प्रिन्सिपलच्या मुलाला 56% प्रिलिम एक्झाम मध्ये पडतायत हे सगळ्या टीचर्ससाठी खूप शॉकिंग होतं आणि माझ्यासाठी ते शॉकिंग नव्हतं, पण आईसाठी ते खूप शॉकिंग होतं. आणि त्या दिवशी मी घरी गेलो. घरामध्ये लाटणं असू दे, बॅट असू दे, स्टंप असू दे, त्या सगळ्यांनी मला माझ्या आईने खूप कुटलं आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल चिडी लागे छमछम येते गमगम असा 10वीत माझ्याकडनं अभ्यास करून घेतला. मला या गोष्टी सांगताना पण एवढा एक नॉस्टॅल्जिक वाटतं कारण की त्यावेळी प्रिलिम पासून माझ्या मते बोर्डच्या एक्झाम मध्ये 42 किंवा 45 दिवसांचा गॅप असतो. तर त्या 42-45 दिवसात अराउंड 70 ते 75 पेपर्स प्रॅक्टिस पेपर्स आईनी मला
सोडवून घेतले आणि त्या 40 दिवसात रोज 40 दिवस मी मार्कायचो आणि पेपर सोडवायचो आणि त्याचा रिझल्ट असा आला की 36% प्रिलिमला असणारा मी मला बोर्डाच्या एक्झाममध्ये 85% पडले. तर या सगळ्या आठवणी ज्यावेळी मला आठवतात त्यावेळी हा प्रश्न माझा तुला खूप इंटरेस्टिंग वाटतो आणि खूप नॉस्टॅल्जिक फीलिंग्स येतात. मी माझ्या शिक्षकांचा मार खाल्लेला आहे आणि माझ्या आईचा मार खाल्लेला आहे. वडिलांनी तेवढं मला कधी हात लावला. तुम्ही शिक्षण क्षेत्रातच करिअर करण्याचा म्हणजे तुमचा विचार काय होता की तुम्हाला शिक्षण क्षेत्रातच करिअर करायचं होतं का? आता जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही स्पोर्ट्स मध्ये जास्त होता. मग स्पोर्ट्स मध्ये करिअर करण्याऐवजी तुम्ही शिक्षण क्षेत्र का निवडलं? नाही, एक स्पोर्ट्स मध्ये माझा स्पोर्ट्स क्रिकेट होता आणि मला वाटायचं की मी खूप चांगलं क्रिकेट खेळतो. पण जनरली कॉम्पिटिशन मध्ये आज तुम्ही बघितलं ते माझ्या पद्धतीचं चांगलं क्रिकेट आहे. स्टँडर्ड्सला सांभाळण्यासारखं क्रिकेट नव्हतं आणि ते माझ्यापेक्षा जास्त माझ्या वडिलांना कळत होतं. त्यामुळे माझ्या वडिलांनी वेळेत माझ्या क्रिकेटिंग करिअरला ब्रेक लावला. त्यामुळे मला दुसरं करिअर ऑप्शन चूज करायला लागला. पण नक्कीच त्यावेळी कधीच माझ्या मनात नव्हतं की आपण एज्युकेशन फील्डमध्ये येऊ. कारण की मी आईची माझी लाईफ बघितलेली. माझी आई शिक्षक होती. माझे आजोबा शिक्षण क्षेत्रात होते. म्हणजे माझी ऑलमोस्ट सगळी फॅमिली शिक्षण क्षेत्रात होती आणि खूप स्ट्रेसफुल लाईफ या शिक्षण क्षेत्रात असते मी बघितलेलं. आणि मग आणि जगण्यासाठी पण एक फ्रेमवर्क मध्ये जगायला लागते त्या शिक्षकांना. एक आदर्श लाईफ जगायला लागते. आणि हे बघत असताना ही लाईफ आपण जगू शकू का नाही हे मला माहित नव्हतं. आणि म्हणून पहिल्यापासून मी काही शिक्षण क्षेत्रात येईन असं मला वाटलं नाही. पण ज्यावेळी माझ्या आजोबांनी म्हणजे अभिकुमार साळुंखे साहेबांनी मला ज्यावेळी सांगितलं, की शिक्षक होऊन बघ एक चांगल्या प्रकारचा पेशा आहे, एक रॉयल पेशा आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचं काम समाजासाठी करता येतं. म्हणून मी तुम्हाला सांगितल्यानुसार 11वी-12वी मध्ये 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं सुरू केलं. आणि मग हळू-हळू मला त्या टीचिंग मध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. एज्युकेशन फील्डमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत काम करत असताना शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांनी खूप मोठा त्याग या महाराष्ट्रासाठी केलेला आहे. त्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजासाठी केलेला आहे. गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षण महर्षी बापूजी यांनी या दोघांच्या त्यागामुळे, या दोघांच्या कर्तृत्वामुळे, योगदानामुळे आपली एज्युकेशन फील्ड आज आपण जे काही चांगले दिवस बघतो ते ह्या लोकांमुळे. तर ह्या लोकांचं तत्वज्ञान वाचण्याची संधी मला मिळाली आणि हळूहळू त्या क्षेत्राबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आदर निर्माण माझ्या मनात होऊ लागला. जेव्हा विवेकानंद संस्थेतल्या ग्रामीण शाळांमध्ये मी जातो किंवा काही आदिवासी शाळांमध्ये जातो. आपल्या संस्थेची एक आशागडमध्ये आदिवासी शाळा आहे. तर तिथे गेल्यावरती मी एक चित्र बघितलं. आपण कोल्हापूर सारख्या शहरात राहतो. आपल्याकडे सगळ्या सोयी सुविधा आहेत. पण या ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी भागांमधल्या मुलांकडे काही सोयी सुविधा नाही. आपलं एक जी आदिवासी शाळाबद्दल मी बोलत होतो, तिथे एक वसतिगृह आहे आणि त्या वसतिगृहामध्ये भरपूर जवळपासच्या पाड्यातून आदिवासी मुलं येतात आणि त्या ठिकाणी कॅप्सूल नावाची एक कंपनी आहे. तर तिने आपल्याला खूप छान हॉस्टेल त्या मुलांसाठी बांधून दिलं. तर साधारण आणि त्यांना चांगल्या प्रकारचे शूज, चप्पल हे पण त्यांनी दिले. त्यांना शिक्षणात प्रोत्साहन करण्यासाठी ती कंपनी त्यांच्या CSRच्या निधीतून खूप चांगल्या पद्धतीचं काम त्या भागामध्ये करत आहे. पण एवढ्या सगळ्या चांगल्या सुविधा दिल्यावरती एक चित्र बघायला मिळालं, की त्या मुलांना एवढ्या चांगल्या सुविधा दिल्या तरी त्यांना वापरायच्या कशा या माहीत नव्हत्या. चांगल्या प्रकारच्या बंक बेड्स तिथे होत्या, मऊ गाद्या होत्या आणि त्या मुलांना त्यावर झोप लागत नव्हती. कारण की त्यांना साधारणपणे फरशीवर किंवा जमिनीवर झोपायची सवय. झोपायचं. फरशीवर त्या ठिकाणी फरशी नसते. साध्या जमिनीवर झोपायची सवय होती. काट्या-कुट्यांमध्ये अ, अ, बिना चपलांचं चालण्याची त्यांना सवय होती. ह्या सगळ्या सुविधा चांगल्या पद्धतीच्या त्यांना देऊन पण त्यांना त्या सुविधांचा उपभोग घेणं जमत नव्हतं. तर साधारण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर समाजामधल्या गरीब आणि श्रीमंत हा जो दुरावा बघितल्यानंतर शिक्षण क्षेत्रच असं क्षेत्र मला वाटलं, की ह्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातूनच आपण एक चांगल्या पद्धतीचं काम समाजासाठी करू शकतो. आणि शिक्षण महर्षी बापूजींच्या कामाला प्रेरित त्यांच्या कामावरती प्रेरित होऊन कर्मवीर अण्णांच्या कामावरती प्रेरित होऊन राजश्री शाहू महाराज, सावित्रीबाई फुले ह्या सगळ्यांचा एक अभ्यास त्यांचं कार्य बघितल्यानंतर असं कार्य आपण करू शकतो या संस्थेच्या माध्यमातून मला असं वाटलं आणि म्हणून मग मी ही फील्ड चूज केली. की तुमच्या ज्या काही संस्था आहेत त्या जास्तीत जास्त ग्रामीण भागांमध्ये आहेत. तर मग म्हणजे ग्रामीण भागातच का? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय मला. खरं म्हणजे शिक्षण महर्षी बापूजींनी शहरी भागांमध्ये शाळा काढू शकले असते. इंग्लिश मीडियम, हा. CBSE किंवा मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज असं खूप मोठं जाळं
ते तयार करू शकतात. पण स्वतः बापूजी हे एक स्वातंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सहभाग घेतला आणि स्वराज्याचं सुराज्य व्हायला पाहिजे यासाठी आपल्या ग्रामीण भागातला जो युवक आहे त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या आदर्शाप्रमाणे जगायला पाहिजे. त्यांच्या स्वप्नातला युवक प्रत्येक आपण गावागावामध्ये घडवायला पाहिजे. तरच जे मिळालेलं स्वराज्य त्याचं सुराज्य होईल. मिळालेल्या स्वातंत्र्याला आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो आणि एक आदर्श युवा पिढी हा देश घडवू शकते बापूजींना माहिती होतं. आणि म्हणून बापूजींनी ग्रामीण भागांमध्ये शिक्षणाची दारं उघडी करण्याचं काम केलं. आज पण मी तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो की आपल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 172 गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण आपण देतो आणि ह्या सगळ्याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांना आणि त्यांनी तयार केलेल्या सगळ्या उर्जीव कार्यकर्त्यांना. आपण एक छोटासा रॅपिड फायर गेम घेऊयात आता. टेम्पर आहे की नाही? अजून आता स्टार्टिंग आहे ना, म्हणजे थोड्या दिवसांनी आम्ही ते पण करू. सो फर्स्ट क्वेश्चन, तुमचं कोल्हापूरमधील फेवरेट ठिकाण, माझं पण फेवरेट फूड, तांबडा पाणी. कॉलेजमधील एखादा आवडता इव्हेंट, इव्हेंट ट्रेडिशनल. तुम्ही जे सोशल मीडिया ऍप जास्त वापरता ते, मी कुठल्या सोशल मीडियावर फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, स्नॅपचॅट हॉबी, सोशल मीडियावर. हॉबी मला फिरायला खूप आवडतं आणि गाणी ऐकायला आवडतं. म्हणायला पण आवडतं पण मी चांगलं म्हणतो. आणि तुमचा आवडता खेळ, मला क्रिकेट ते कोणता आवडते तुम्हाला? कुठला नाही. ओके. सो आता आपण बघितलं की तुम्ही जास्तीत जास्त ग्रामीण भागांमध्ये आपली संस्था पोहोचवण्यात कसं यशस्वी ठरलाय. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना खूप अडचणीत होत्या, तेव्हा आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना कसं काय मार्गदर्शन केलं? त्यावेळी कोविड आला त्यावेळी एक खूप आव्हान मोठं आपल्या संस्थेसमोर निर्माण झाले. त्यावेळी मी प्रशासनामध्ये नव्हतो, त्यावेळी मी साधा शिक्षक होतो. पण मला आठवतं की संस्थेचे कार्याध्यक्ष जे आहेत अभयकुमार साळुंखे साहेब यांनी नवनीत बरोबर टायअप केलेलं. त्यावेळी नवनीतने आपल्या संस्थेला, मी नवनीत या कंपनीचं पण विशेष कौतुक करावं मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून. कारण की नवनीत कंपनीने आपल्याला टॉप स्कोर नावाचा एक ऍप असतो तो पूर्ण संस्थेला मोफत दिलेला. त्यामध्ये त्यांनी ₹1ही आपल्या संस्थेकडून किंवा त्या विद्यार्थ्यांकडून घेतला नाही. आणि त्या संक्रमणाच्या काळामध्ये कोविडच्या आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत टॉप स्कोर रॅप केला. ज्याच्या माध्यमातून आपले सगळे शिक्षक ऑनलाईन पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत जातात. आता ह्यामध्ये आम्ही काही गुरुदेव कार्यक्रम म्हणजे काही जे शिक्षक होते आपल्या संस्थेत यांचं पण विशेष कौतुक करेल. कारण की आपल्या काही शाखा या कोकणात आणि आदिवासी पाड्यात आहेत. आणि ह्या शाळांमध्ये मोबाईल विद्यार्थ्यांकडे असणं ही म्हणजे खूप मुबलक गोष्ट आहे. तर अशा वेळी कोरोना असताना, लॉकडाऊन असताना आपले भरपूर शिक्षक मास्क लावून ते पीपीई किट घालून ते त्या मुलांच्या गावात गेले, घरात गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास घेतला. मी खरोखर हा काळ खूप अवघड काळ हा शिक्षणासाठी होता. पण ह्या शिक्षकांनी जे हे खरोखर अविस्मरणीय काम आहे आणि खरोखर या शिक्षकांचा मी मानाचा मुजरा मी त्या ठिकाणी मला करू वाटतो. आता आपण बघितलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर हा खूप वाढत चाललाय. तर त्याचा एक काय इम्पॅक्ट पडतो पूर्ण या फील्डवरती? आज जर तुम्ही इन जनरल या डिस्कशनच्या मध्ये टेक्नॉलॉजीला घेतलं तर तुम्हाला खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट सगळ्यांना आपण Yes. डिस्कस करतो. पण मी ह्याच्याकडनं जरासा वेगळ्या पद्धतीने बघतो. कारण की टेक्नॉलॉजी ही माझ्यानुसार आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या जनरेशनसाठी एक गोष्ट. जर साधारण मोबाईल येण्याच्या आधी आपण जर बघितलं तर साधारण एक गोष्ट शोधायला आपल्याला लायब्ररीत जायला लागायचं. समज आपल्याला शिवाजी महाराजांवरती अभ्यास करायचा तर लायब्ररीमध्ये जाऊन त्याचं पुस्तक शोधायला लागायचं आणि मग त्याच्यावरती अभ्यास करायला लागायचा. आज साधं तुम्ही शिवाजी महाराज गुगलवर टाकलं, विकिपीडिया असेल, युट्यूब असेल, या सगळ्या माध्यमातून आपल्याला खूप लवकर अभ्यास त्या ठिकाणी करता येतो. त्यामुळे स्पीड खूप वाढलेला आहे. टेक्नॉलॉजीमध्ये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आज तुम्ही सगळ्यांनी जर बघितलं तर तुमचा अभ्यास ChatGPTमुळे खूप सोपा झालेला आहे. तर ह्या पद्धतीने जर आपण टेक्नॉलॉजीकडे बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण येत्या काळात शिक्षण क्षेत्रात खूप चांगले दिवस आहेत असं मला वाटतं. पण त्याच वेळी ज्या निगेटिव्ह इम्पॅक्ट बघितले तर आपला सगळे जे जनरेशन आहे हे सोशल मीडियावर खूप अडकून बसलं. तर AR, VR, AI ह्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र किती बदलणार आहे त्या काळात हे मी बघितलं. आणि अशी जर टेक्नॉलॉजी ग्रामीण भागापर्यंत आली तर नक्कीच एज्युकेशन मध्ये खूप मोठं रिव्होल्युशन येणार.
आणि मला सगळ्या जनरेशनला सांगायचं की आपण एक टेक्नॉलॉजीमध्ये जर त्या सगळ्याच बदलत्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या स्वतःला डिसिप्लिन घालून घेतली, तर नक्कीच आपल्यासाठी पण करिअर ऑफ ऑप्शन्स हे खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल आता सध्या जो तुम्हाला पुरस्कार मिळाला, शिवसंस्कार पुरस्कार, त्याबद्दल काय सांगाल? आहेत. खरं म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या आजी माजी विद्यार्थी संघटनेने मला हा शिवसंस्कार पुरस्कार दिला. कुठलाही पुरस्कार ज्यावेळी आपण देतो त्यावेळी त्या माणसाच्या कर्तृत्वासाठी तो दिला जातो. आता मी स्वतः मला त्या पुरस्काराचा स्वतः मी मानकरी असं मला वाटत नाही. पण हा पुरस्कार मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सगळ्या शिक्षकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि संस्था ज्या संस्थेच्या हितचिंतक आणि ग्रामस्थांनी ह्या संस्थेसाठी योगदान दिलं. त्या सगळ्या हितचिंतकांसाठी मी माझा हा पुरस्कार मी त्या ठिकाणी समर्पित करतो. पण माझ्यासाठी पण हा एक अभिमानाची गोष्ट आहे याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असणारा पुरस्कार, त्यांचे संस्कार महाराष्ट्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी ही आपल्या विद्यापीठाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. येत्या काळात ह्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अजून वाढली असं मला वाटतं. येत्या काळात महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचेच नाही, शिवाजी महाराजांबरोबर राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले असतील, या सगळ्यांचे संस्कार महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत घेऊन जाण्याचं काम मी येत्या काळात करीन आणि या पुरस्काराला न्याय देण्याचा प्रयत्न करीन असं मला वाटतं. ओके. कॉलेजच्या एकूणच शैक्षणिक दृष्टिकोनावर तुमचे विचार, तसेच कॉलेजच्या प्रगतीसाठी आणखी काय बदल करता येतील? नाही, बदल करण्यासाठी स्कोप खूप आपल्याकडे खूप मोठा आहे. आज मी बघतोय की आपण एका ट्रेडिशनल आउटलुक मधून आज पण चाललेलो आहे. हे कन्व्हेन्शनल आउटलुक आज पण आपण फॉलो करतो. पण येत्या काळामध्ये जर आपण बघितलं तर न्यू एज्युकेशन पॉलिसी येणार आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून खूप आमूलाग्र बदल आपल्या हायर एज्युकेशन मध्ये होणार आहे. आणि ह्या एज्युकेशन फील्डमध्ये हे सगळे बदल होत असताना आपल्या कॉलेजनी पण त्या ठिकाणी रेडी असणं खूप गरजेचं आहे. एक रिसर्च झाला आपल्या शासनाने केला त्यामध्ये बघितलं की आपल्याकडे लेबर प्रोव्हाइड करायला खूप चांगलं आहे. आपल्या युथसाठी अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण ते स्किल्स जे युथकडे पाहिजेत, ते एम्प्लॉयबल स्किल्स आपल्याकडे नाही. तर येत्या काळामध्ये जो हा गॅप आहे, हा भरण्याचं काम आपण आपल्या कॉलेजच्या माध्यमातून करणार आहे. आपल्याला माहित असेल की विविध ट्रेनिंग वर्कशॉप्स आपण आता आपल्या कॉलेजमध्ये घेतोय आणि त्या माध्यमातून ज्या स्किल्स आताच्या इंडस्ट्रीला गरजेच्या आहेत, त्या आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. एक स्किल हब येत्या काळामध्ये विवेकानंद कॉलेज होईल यावर माझा नक्कीच विश्वास आहे. आणि त्याचबरोबर फक्त एम्प्लॉईज तयार करणं आपलं काम नाहीये, तर एम्प्लॉयर्स पण आपण तयार करायला पाहिजे. तर यासाठी चांगल्या पद्धतीचं स्टार्ट आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चांगल्या पद्धतीने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया हे इनिशिएटिव्ह लॉन्च केलेले आहेत. तर हे इनिशिएटिव्ह आपल्या कोल्हापुरातल्या युवकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवायचं यावरती येत्या काळात आपल्या सगळ्यांचा फोकस असणार आहे. आणि त्यासाठी आपण चांगल्या कॉर्पोरेट्स बरोबर टायअप केलेले आहेत, चांगल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स बरोबर टायअप केलेले आहेत आणि चांगले स्किल बेस्ड कोर्सेस पण येत्या काळात आपण आपल्या कॉलेजमध्ये घेऊन येणार आहोत. तर ह्या पद्धतीने येत्या काळात आपल्याला अपग्रेड करायला लागेल. आणि मला फक्त कॉलेज बद्दलच नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांना पण आपल्याच विवेकानंद कॉलेज बद्दलच नाही तर मला सगळ्याच विद्यार्थ्यांना सांगायचंय की आपलं करिअर हे आपल्या स्किलवर बेस्ड असणार आहे त्या काळात. तुम्ही जर येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीज बरोबर आपल्याला अपग्रेड करून घेतलं नाही, तर त्या काळामध्ये तुम्ही जर स्किल्स तुमच्यामध्ये आत्मसात करून घेतलं नाही, तर नक्कीच अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी खूप कमी असतील. पण तुम्ही एक चांगल्या प्रकारचं टार्गेट स्वतःसाठी सेट केलं आणि हे स्किल्स तुम्ही स्वतःला स्किल्स तुमच्यामध्ये तुम्ही अपग्रेड करून घेतले, तर नक्कीच स्काय इज द लिमिट आहे. मला सगळ्याच तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्याच युवा पिढीला सांगायचं की आपल्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही स्किल्स कसे अपग्रेड करू शकाल यावरती येत्या काळात आपण सगळ्यांनी फोकस करा. आताच्या जगामध्ये म्हणजे नॉर्मली आता बेरोजगारी जास्त आहे. तर त्या कारणासाठी स्टुडंट जास्त कारणीभूत आहेत का खरोखरच नोकऱ्या तेवढ्या अवेलेबल नसतील? नाही, आपण जर भारताचा विचार केला तर साधारण आपला भारत हा सगळ्यात तरुण देश हा. आहे आणि साधारण 65% आपलं पॉप्युलेशन हे बिलो 35 इयर्स. आपल्याकडे जे अनएम्प्लॉयमेंट हा जो इश्यू आहे, हा अनएम्प्लॉयमेंटचा इश्यू हा एवढ्या मोठ्या वास्ट पॉप्युलेशन आणि त्यासाठी आपण खरं म्हणजे सगळ्याच सेक्टर्सनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे.
गव्हर्नमेंटने पॉलिसी बदलणं गरजेचं आहे, कॉलेजेसनी स्किल प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांनी ते स्किल्स आपल्यामध्ये अपग्रेड करणं गरजेचं आहे. जर या तिन्ही गोष्टी एकत्र जर झाल्या तर नक्कीच जो अनएम्प्लॉयमेंटचा आपण पिक्चर बघतोय तो त्या ठिकाणी कमी होत जाईल. मी खरोखर शासनाचं त्या ठिकाणी ज्या पॉलिसीज आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे शासनाने आता आपल्यासाठी इंटर्नशिप प्रोग्राम राबवलेले आहेत, स्किल प्रोग्राम्स राबवलेले आहेत. जर गव्हर्नमेंटच्या ह्या पॉलिसीज बरोबर आमच्यासारख्या अकॅडमिकल इन्स्टिट्यूट्सनी चांगल्या पद्धतीने काम केलं, आमच्यासारख्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सनी चांगल्या पद्धतीने काम केलं, तर नक्कीच जे अनएम्प्लॉयमेंटचं पिक्चर आज आपल्याला बघायला मिळते, ते भविष्यात ज्यावेळी एनईपी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होईल आणि खरोखर ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज ते खालीपर्यंत पोहोचतील, त्यावेळी नक्कीच हा पिक्चर आपल्याला बघायला मिळालेला असणार आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असणार आहे तो आमच्यासारख्या संस्थांचा असणार आहे आणि प्रत्येक विवेकानंद संस्थेनेच नाही तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेनेच एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे स्किल्स त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. नक्कीच मी तुम्हाला सांगतो ओव्हर पिरियड ऑफ टाइम तुम्हाला दिसेल की एम्प्लॉयमेंट आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढणार आहे. मागच्या 5 वर्षाचा जर तुम्ही जे इमेज बघत असाल तर त्याच्या फिगर्स तुम्ही काढल्या तर इंडियाचं अनएम्प्लॉयमेंट रेट हा खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती काम झालेलं आहे. एम्प्लॉयमेंट रेट वाढला की अनएम्प्लॉयमेंट रेट कमी झालाय. त्यामुळं शासन पण चांगल्या पद्धतीने काम करते. आता एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची पण ती जबाबदारी आहे की स्वतःला त्या पद्धतीने अपग्रेड केलं पाहिजे. शेवटी तुमच्या घरापर्यंत येऊन तुम्हाला कोण नोकरी देणार नाहीये. होय. तुम्हाला नोकरीच्या शोधात बाहेर पडायला पाहिजे आणि त्या लोकांना काय अपेक्षित आहे, कॉर्पोरेशनला काय अपेक्षित आहे, याचा अभ्यास करून आपण त्या ठिकाणी आपल्याला स्वतःला डेव्हलप करायला. आज अनएम्प्लॉयमेंट बद्दल बोलत असताना मला सगळ्या विद्यार्थ्यांना हे पण सांगायचंय की आपण सातत्याने एमपीएससी आणि युपीएससी यावर फोकस करू. आता एमपीएससी आणि युपीएससी बरोबर अभ्यास करायला पाहिजे का तर नक्कीच केला पाहिजे. परंतु असताना प्लॅन बी पण आपला रेडी पाहिजे. कारण की एमपीएससी, युपीएससी लाखो विद्यार्थी देतात हो. आणि त्यातले 5% 4%च विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉब्स मिळतात. मी मध्ये पोलिसांसाठी एक भरती झाली, पोलीस भरती झाली आणि पोलीस शिपाई या पोस्टसाठी साधारण लाखो विद्यार्थ्यांनी, लाखो युवकांनी त्या ठिकाणी त्यासाठी अप्लाय केलं. मी बघितलं की पीएचडी असणारे विद्यार्थी पण, डॉक्टर असणारे विद्यार्थी पण त्या शिपाई पदाच्या इंटरव्ह्यूसाठी येतात. आणि मग त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर मग अनएम्प्लॉयमेंट कुठे आहे? त्याचा तुम्ही अभ्यास केला तर तो आपल्याला कळेल. एम्प्लॉयमेंट आहे, पण जर तुम्हाला एमपीएससी, युपीएससी एवढंच टार्गेट ठेवून आपण चालायला लागलो, तर नक्कीच एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही. आपल्याला पण फ्लेक्सिबल राहता यायला पाहिजे. आपला प्लॅन ए फेल झाला, तर प्लॅन बी आपला काय असणार याचा अभ्यास आपण पण केला. येत्या एक 5 ते 10 वर्षामध्ये तुम्ही ऍज अ सीईओ म्हणून स्वतःला किंवा या शिक्षण संस्थेला कुठं बघता? मी सीईओ म्हणून मला नाही, पण मी या नक्कीच संस्थेला खूप चांगल्या पद्धतीने बघतो. येत्या काळामध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था किंवा विवेकानंद कॉलेज हे फक्त कॉलेज नसेल, पण हे स्वतः एक युनिव्हर्सिटी होईल. त्यावर माझा नक्की विश्वास आहे आणि युनिव्हर्सिटी बरोबरच आपली विवेकानंद संस्था एक स्किल हब म्हणून येत्या 5 ते 10 वर्षात पुढे येईल. हा याच्यावर माझा नक्कीच विश्वास आहे. ओके. कॉलेज लाईफ मधील तुमचा एखादा आठवणीतला किस्सा किंवा एखादा स्पेशल मुवमेंट? आठवणीतला किस्सा सांगायचा झाला तर मी तुम्हाला माहितीये की आपण कॉलेज करून भरपूरदा पन्हाळ्याला सगळा ग्रुप जात असतो. तर एकदा काय झालेलं की मी सेकंड इयर मध्ये होतो आणि बंक करून आम्ही सगळे मित्र मैत्रिणी पन्हाळ्याला गेलेलो आणि पप्पांना मी सांगितलं की मी ट्युशनला चाललोय आणि मी साधारण 5:30 वाजले, उशीर होत होता, अंधार पडत होता. पप्पा ट्युशन मध्ये जाऊन बघितलं तर मी नव्हतो आणि पप्पांना आमचा फोन मी उचलत नव्हतो. त्यामुळे परत पन्हाळ्यावरून कोल्हापूरला घरी आल्यानंतर काय परिस्थिती झाली असेल तुम्ही सगळी इमॅजिन करू शकता. मी त्यावरती जास्त काय बोलणार नाही, पण तो एक मजेदार किस्सा मला अजून पण आठवतो. आणि जर एकदम स्पेशल मुवमेंट सांगायची झाली तर मी कॉलेजमध्ये असताना आम्ही क्रिकेटमध्ये स्टेट चॅम्पियनशिप पर्यंत आम्ही स्टेटमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेलं आणि त्यासाठी संस्थेच्या म्हणजे कॉलेजच्या वतीने आमचा अॅन्युअल डे असतो, त्यावेळी गॅदरिंग खूप मोठं व्हायचं आणि त्या अॅन्युअल डे दिवशी आमच्या सगळ्यांचा खूप मोठा सत्कार झालेला. आम्हाला सगळ्यांना ब्लेझर दिले. तर तो माझ्यासाठी खूप स्पेशल मोमेंट आहे माझ्या लाईफमध्ये. ओके. आपण कॉलेजच्या एका वयामध्ये एखाद्या व्यक्तीचा जास्त प्रभाव असतो, म्हणजे एखादा ऍक्टर किंवा मग एखादा प्लेअरचा जास्त प्रभाव असतो, ज्याची आपण स्टाईल कॉपी करायला जातो. सर तुम्ही असं कोणाचं कधी काय कॉपी केली का? कॉलेजमध्ये असताना आम्हाला हिरो नाही हिरोईन जास्त आवडते.
त्या बाबतीत मला श्रद्धा कपूर आवडायची आणि मी नेहमी म्हणजे त्यावेळी तुम्हाला आठवत असेल तर आशिकी 2 पिक्चर आलेला हा आणि त्यामध्ये श्रद्धा कपूर आय थिंक त्याच्या आधी कुठेतरी डेब्यूला लॉन्च झालेली पण तिची ऍक्टिंग मला खूप आवडायची. तर ती सेलिब्रिटी क्रश म्हणून मला ती आवडायची पण हिरो असं मग कोणाला कॉपी करायला कधी बघितलं नाही. त्यामुळे ऍक्टर्स मध्ये बघायचं झालं तर मला त्यावेळी माझ्या मते रणवीर सिंगची ऍक्टिंग खूप आवडते. सर, लास्ट क्वेश्चन असा आहे की शिक्षण क्षेत्रातील तुमचं आदर्श व्यक्ती कोण होते? माझ्यासाठी शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे माझं शिक्षण क्षेत्रात आदर्श व्यक्तिमत्व आहे. तर जे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद बापूजींनी या संस्थेसाठी निर्माण केलं आणि महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन शिक्षणाचा विस्तार त्यांनी केला. विद्यार्थ्याला ज्ञान आणि विज्ञान आणि त्या विज्ञानाबरोबर सुसंस्कार पण तेवढेच महत्वाचे ते बापूजींना अभिप्रेत होतं. विवेकानंद संस्थेमध्ये आपण बघत असाल तर नेहमीच सुसंस्कार एक चांगला माणूस घडवण्यावरती विवेकानंद संस्थेचा जास्त फोकस असतो. तर माझ्या लाईफ मध्ये शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हे माझ्यासाठी खरोखर एक मोठं इन्स्पिरेशन आहे.